भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रभाव ओसरत चाललाय। त्यांच्या समर्थकांनी राजकीय सोय लावण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली आहे। पाहूयात त्यावरचा लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना दुहेरी धक्का। डीपी सावंतांचा काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न। खतगावकरांच्या सुनेचा अपक्ष लढण्याचा निर्णय। काँग्रेसला हात सोडून भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाणांचे समर्थक भाजपमध्ये रमलेले दिसत नाहीये। आता अशोक चव्हाणांचे साथीदार त्यांचाच हात सोडून परतीच्या मार्गावर निघाले। अशोक चव्हाणांचे खास असलेले डीपी सावंत यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे। भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्यानं गड्या आपली काँग्रेस बरी या हेतूनं डीपी सावंत यांनी घर वापसीचा विचार केला। मी पक्षाकडे तिकीट मागितलेली आहे। मी काँग्रेस पक्षातच गेल्या 40 वर्षापासून काम करतो। मी तिकीट मागितलेली आहे। पक्षश्रेष्ठींना भेटलेलो आहे की माझी भूमिका अशी आहे की मी पक्षासोबतच राहणार आहे आणि पक्षश्रेष्ठींनी ठरवलं तर जरूर नांदेड उत्तरमधून मी निवडणूक लढवायच्या विचारात आहे। अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकर यांच्या सुनबाई मिनल खतगावकर यांनीही अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलंय। भाजपमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। आता कार्यकर्त्यांची भूमिका दादांकडे एकच मागणी आहे की 2 वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली। 2019 मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला, 2024च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला, परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे। काँग्रेस सोडून गेलेल्यांना परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं सांगत चव्हाण समर्थकांना काँग्रेसचे दरवाजे बंद झाल्याचं नेत्यांनी म्हटलंय। गेलेले लोक जर परत आले तर हेच लोक येऊन आम्हाला आता काँग्रेस शिकवतील। ज्यांनी काँग्रेस जवळ दगाफटका केलाय, ज्यांनी काँग्रेसला अशा पद्धतीने वाईट काळामध्ये काँग्रेसकडे पाठ फिरवली आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसजवळ गद्दारी केले, यांना कोणालाही पक्षात घेऊ नका अशी एक भूमिका सगळ्यांनीच मांडली। अशोक चव्हाणांना भाजपमध्ये येऊनही नांदेडची लोकसभेची जागा भाजपला राखता आली नाही। अशोक चव्हाणांची उपयुक्तता भाजपच्या लेखी संपल्याचं दिसू लागल्यानं त्यांच्या समर्थकांनी आपापली वाट शोधायला आता सुरुवात केली आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।